जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर S9 मराठी न्यूजला नक्की फॉलो करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. पडताळणी प्रक्रिया सुरू. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ पारदर्शक आणि योग्य लाभार्थींना मिळावा यासाठी सरकारकडून पुढील महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून पात्र व अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात आल्या आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही प्रक्रिया राबवली जात असून योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी तसेच खऱ्या लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी घरपोच पडताळणी करण्यात येणार आहे. ज्या महिलांची नावे यादीत आहेत अशा लाडक्या बहिणींच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अंगणवाडी सेविका माहितीची पडताळणी करणार आहेत. या पडताळणी दरम्यान महिलांचे नाव, पत्ता, उत्पन्न निकष, कुटुंबाची माहिती, बँक खात्याची स्थिती तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये पात्र महिलांना योजनेचा लाभ कायम ठेवण्यात येईल तर निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यादीत नाव असलेल्या महिलांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. ही प्रक्रिया केवळ माहितीची खातरजमा करण्यासाठी असून पात्र महिलांचा लाभ बंद केला जाणार नाही असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र चुकीची माहिती दिली असल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित लाभ रद्द केला जाऊ शकतो. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांपर्यंत थेट पोहोचता येणार असून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अचूक माहिती संकलन होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेतून दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामुळे अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ही पडताळणी प्रक्रिया अंतिम संधी मानली जात आहे. प्रशासनाने महिलांना आवाहन केले आहे की अंगणवाडी सेविका घरी आल्यास आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि सहकार्य करावे. यामुळे प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन पात्र लाभार्थींना कोणतीही अडचण न होता लाभ मिळत राहील. एकूण